Hello student. Today discuss the next point overtone and harmonics. Previous lectures I have discussed the stationary wave. Stationary wave means the combination of two simple harmonic progressive waves travel into opposite direction. This time created the vibrating oscillation is the stationary wave oscillation. Means here the long stretched string wire connected to the two fixed support and here produce the frequency or oscillation using by the forced vibration. Means here apply the any externally periodic oscillations are placed near the stretching string. These vibrations are transferred to this string and here produce the vibration. These natural vibrations, they are producing the natural vibrations is fundamental. These are fundamentals. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा एक्सटर्नली ट्यूनिंग फोर्स किंवा पिरियडिक ऑसिलेशन अप्लाय करू त्यावेळेस त्या स्ट्रिंग मध्ये जे ऑसिलेशन तयार होणार कारण आपण रेझोनन्सची कंडिशन पाहिली तर नॅचरल ऑसिलेशन इज इक्वल टू द एक्सटर्नली पिरियडिक ऑसिलेशन देन प्रोड्यूस द एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्सिमम. इथे तयार होणारा व्हायब्रेशन कसं असेल मॅक्सिमम असेल तर त्यावेळेस आपल्याला कळेल की ह्याची फ्रिक्वेन्सी आणि तुम्ही जो एक्सटर्नली अप्लाय केले त्याची फ्रिक्वेन्सी काय सेम असणार. आपण सिंपल फॉर्म्युला पाहिला n इज इक्वल टू 1/2l अंडर रूट t by r. This frequency is depending by length of string, applied tension in string and mass per unit length. So this first or natural frequencies is called as fundamental mode or first harmonic. तर त्यालाच काय म्हणतो आपण फंडामेंटल मोड और फर्स्ट हार्मोनिक जिथून ती सुरू झाली. आता आपण मोड एवढाच ठेवतो म्हणजे त्यांच्यामध्ये जी लेंथ आहे ही ती तेवढीच ठेवतो. पण ह्याच्यामध्ये अशा जर आपल्याला दोन वेव्स तयार करायचे असते तर काय होणार आहे तर आता ही जी लूप लेंथ आहे ही लूप लेंथ आता काय झाली n/2 झाली. म्हणजे लूप लेंथ कमी झाली याचा अर्थ ची वेव्हलेंथ सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे. इथून इथपर्यंतची असलेली वेव्हलेंथ त्याला आपण लॅम्बडा जर म्हटलं तर ही वेव्हलेंथ काय येते आता एका लूपसाठी λ/2 येते म्हणजे इथून इथपर्यंत ह्याच्याशी कंपेअर केली ती काय येणार λ/4. त्या लूपच्या काय होणार आहे ती निम्मी होणार आहे. मग युजिंग दिस रिलेशन्स लेंथ ऑफ लूप डिक्रीजेस देन फ्रिक्वेन्सी इनक्रीजेस. मीन्स जी सेकंड फंडामेंटल मोड्सच्या नेक्स्ट फर्स्ट हायेस्ट फ्रिक्वेन्सी is called as the first overtone. म्हणजे इथे जी फ्रिक्वेन्सी तयार होणार आहे ती ह्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट असेल की नाही मीन्स 2 into या लेंथ जेवढ्या टाइम्स ती तुमची कमी होणार आहे तेवढ्या टाइम्स ती फ्रिक्वेन्सी काय होणार वाढणार. तर हा जो नंबर असतो त्या नंबरला आपण काय म्हणतो ओव्हरटोन नंबर्स आणि हा जो इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल मोड और फर्स्ट हार्मोनिक मोडला जो नंबर असतो त्या नंबरला आपण म्हणतो हार्मोनिक नंबर्स. एकदम सिंपल कन्सेप्ट. ओव्हरटोन मीन्स इज द फर्स्ट हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी. इज दॅट क्लियर. म्हणजे ही तुमची झाली नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यानंतर जी फर्स्ट हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे ना त्याच्या रेंज मध्ये त्याला काय म्हणतो आपण ओव्हरटोन. and harmonics is the integral multiple numbers of
नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता इथे आपण नाव दिलेलं आहे फर्स्ट हार्मोन्स म्हणजे काय झालं, n इज इक्वल टू 1 into n. हा नंबर तुमचा नॅचरल फ्रिक्वेन्सी जर राहिला इथे काय आलं आहे 2 आलं, म्हणजे ह्याचं काय झालं सेकंड हार्मोनिक. तर हा सेकंड हार्मोनिक झाला आणि ह्या नंबर वरून तो फर्स्ट ओव्हरटोन झाला. आता ह्या दोघांमधला बेसिक डिफरन्स काय, ओव्हरटोन्स आर all overtones are present in these string instruments or open pipe or closed pipe your resonance experiments, but harmonic numbers or integral harmonic numbers are not present in this all condition or all experiments. हे हार्मोनचे सगळे इंटिग्रल नंबर प्रेझेंट म्हणजे 1 2 3 असतील असे नाही. काही मध्ये ऑड नंबर्स तयार होतील, काही मध्ये इंटिग्रल नंबर्स तयार होतील. म्हणजे तुमचे सगळे हार्मोन्स कधीच प्रेझेंट येत नाही. पण ओव्हरटोन हे सगळे प्रेझेंट. ओव्हरटोन हे कंटिन्युअसली इन्क्रीजिंग नंबर. फर्स्ट फंडामेंटल n1 फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, त्याच्याशी कंपेअर असलेला हा हार्मोनिक नंबर्स. असे आपल्याला काय करायचे रिलेशन्स करायचे. हे झालं आपलं सिंपल ओव्हरटोन आणि हार्मोनचं असलेलं रिलेशन. आता नेक्स्ट पॉइंट आहे एंड करेक्शन्स. End corrections are created. Close one end of pipe and open the both end of pipe. Here, use of the one single pipe and apply the frequency. इथून मी फ्रिक्वेन्सी जर याच्यामध्ये ट्रान्सफर केली युजिंग द फोर्स व्हायब्रेशनच्या कन्सेप्ट नुसार आणि ह्या दोघांचं ह्याची लेंथ म्हणजे ही जी लेंथ आपण स्ट्रिंग मध्ये घेतली की नाही, इथे सुद्धा सेम त्याच ह्याच्यामध्ये काय तयार होणार आहे वेव्स तयार होणार. अँटीनोड्स आर ऑलवेज प्रोड्यूस ओपन एंड ऑफ पाईप. जिथे तुमचा एंड क्लोज असेल म्हणजे इथे आता मी हा एंड काय केलं क्लोज केलं, त्या क्लोज असलेल्या एंडला नेहमी नोड तयार होतात आणि अँटीनोड्स हे नेहमी ओपन एंडला तयार होतात. आता क्लोज एंडला अँटीनोड नोड का तयार होणार आहे, here the use of the property of reflection of waves. म्हणजे इथे जर आपण सिंपल डायग्राम जर ड्रॉ केली तर आपल्याला असं लक्षात येतं हा एक क्लोज वन एक पाईप आहे. त्या पाईपला इथून आपण एक काय करतोय ट्युनिंग फोर्कने फ्रिक्वेन्सी अप्लाय. ही फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस आपण अप्लाय करतोय किंवा प्रोड्यूस करतोय ती फ्रिक्वेन्सी ह्या पाईपला आपण लावत नाही. मी त्याला त्यापासून थोडंसं डिस्टन्स ठेवतो. ते डिस्टन्स म्हणजेच काय एंड करेक्शन. ते का ठेवायचं, जर मी डायरेक्ट ट्युनिंग फोर्क जर ह्याला लावला तर ते व्हायब्रेशन इथेच काय होतील लॉस होते. इथे व्हायब्रेशन प्रोड्यूस होईल त्याला चिकटवल्यावरती होणार. आपण जर वरती थोडंसं ठेवलं तरच त्यांचं व्हायब्रेशन आणि ह्या पाईप्स मध्ये प्रोड्यूस असलेली किंवा त्याच्या लेंथवर डिपेंड्स असलेली नॅचरल फ्रिक्वेन्सी काय होणार आहे तयार. तुमची आलेली वेव्ह ही अशी येणार आणि रिफ्लेक्शनच्या प्रॉपर्टीनुसार इथून ही वेव्ह काय होणार आहे रिफ्लेक्ट पुन्हा इकडे होणार. म्हणजे तुमच्या क्लोज एंडच्या पाईपला काय तयार होतात नोड तयार होतात, तर ओपन एंडच्या पाईपला काय तयार होतात अँटीनोड्स तयार. आता आपल्या पाईपचं जे डिस्टन्स आहे किंवा आपला जो पाईप आहे तो आपण इथून ड्रॉ केलाय बरोबर आहे की नाही. आपला पाईप हा असा आहे आणि आपली वेव्ह किंवा फ्रिक्वेन्सी ही इथून सुरू होते. या इथून आपली फ्रिक्वेन्सी काय होते ट्युनिंग फोर्स मध्ये सुरू होते म्हणजे वेव्स इथून सुरू होते. हा जो छोटा पार्ट राहतोय तो छोटा पार्ट म्हणजेच काय एंड करेक्शन.
कसा फाइंड आउट करायचा, बरोबर आहे की नाही? कारण की आपण जर सिंपल स्केलनी काय मेजर करू शकतो, इथून इथपर्यंत असलेली पाईपची लेंथ मेजर करू शकतो स्मॉल एल, आणि इथून इथपर्यंत असलेली लेंथ काय एंड डायरेक्शन सिम्बॉल इज स्मॉल. म्हणजे टोटल लेंथ ऑफ वेव्ह काय झाली स्मॉल एल प्लस लेंथ ऑफ पाईप प्लस एंड करेक्शन. मग हे एंड करेक्शन मेजर कसं करायचं? कारण की आपण लावलेला ट्यूनिंग फोर्स हा जर खूप वर असेल, म्हणजे खूप वर लावला आपण पाईप पासून खूप मोठ्या डिस्टन्स वरती जर मी असं ट्यूनिंग फोर्स लावला तर ह्या सगळ्या व्हायब्रेशन या पाईप मध्ये जाणार नाही, कारण की साऊंड आहे तो सगळ्या डायरेक्शनने जाईल. म्हणजे आपले सगळे फ्रिक्वेन्सीज ह्याच्यामध्ये जातील काय याचे तर जाणार नाही, आपली एक्झॅक्टली फ्रिक्वेन्सी मॅच होणार नाही. त्यामुळे हा जो ट्यूनिंग फोर्स आपल्याला पाईपच्या वरती धरायचा तोही एका परफेक्ट डिस्टन्स वरती धरायचा. ते परफेक्ट डिस्टन्स म्हणजेच काय एंड करेक्शन, and end correction find is the 0.3 into diameter of pipe. तुमच्या पाईपचा डायमीटर फाइंड आउट करून त्याला मल्टिपल काय करायचं आहे 0.3, आणि हा जो नंबर येतो किंवा जी काय व्हॅल्यू ती व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे त्या पाईपची एंड करेक्शन. म्हणजे ज्या साईजचा तुमचा पाईप असेल त्याप्रमाणे एंड करेक्शनची व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल. इट इज डिपेंडिंग बाय द डिस्टन्स ऑफ डायमीटर्स. हे सिंपल रिलेशन्स. आता इथे जे आपण डायग्राम काढली ती डायग्राम कोणाची आहे क्लोज वन एंड ऑफ पाईप. सिंपल कन्सेप्ट आहे. इथे आपला जो पाईप आला तो कसा आहे क्लोज, एका एंडला काय केलं आपण क्लोज केलं. आपल्याकडे दोन टाइपचे आहेत. दुसरा जो पाईप घेतला आपण तो कसा आहे ओपन आहे, बोथ द ओपन एंड ऑफ पाईप. जर दोन्ही बाजूला जर पाईप आपला ओपन असेल आता ह्या दोन्ही बाजूला आपला पाईप काय ओपन आहे आणि मग त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेली फ्रिक्वेन्सी किंवा आपण ट्यूनिंग फोर्स धरले म्हणजे आता हाच पाईप घेऊ. आता हा पाईप ह्या एंडने आणि ह्या एंडने ओपन आहे, इथे मी ट्यूनिंग फोर्स लावलो तिथे रिफ्लेक्शन प्रोड्यूस होणार नाही. ही वेव्ह इथून येणार आणि इकडे परत जाणार तरी तिथे आवाज काय होतो क्रिएट होतो. त्याचं सिंपल एक्झाम्पल झालं तर माउथ ऑर्गन सारखे जे काय आपले इन्स्ट्रुमेंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे दोन्ही बाजूनी ओपन असतात, बरोबर आहे, पण तिथून एक काय होतं वेगवेगळे आवाज क्रिएट होतात. तसंच इथे कन्सेप्ट आहे. मग इथे काय तयार होतं तर इथे जो काय आपला नोड आहे तो नोड हा मिडल्स मध्ये तयार होतो. त्याच्याबरोबर मध्यभागी आपल्याला काय म्हणतात नोड्स. म्हणजे आता इथे ही झाली आपली येलो कलरची लेंथ ऑफ ओपन एंड ऑफ पाईप, बोथ द ओपन एंड ऑफ पाईप, आणि हा जो झाला वरचा इकडे एंड करेक्शन येतो आणि इकडे एंड करेक्शन. कारण की एंड करेक्शन इज ऑलवेज प्रोड्यूस द ओपन एंड ऑफ पाईप. म्हणजे ज्या बाजूला एंड ओपन असेल त्या दोन्ही बाजूला तुमचं काय होणार एंड करेक्शन तयार होणार. म्हणजे आपली वेव्हची लेंथ जी काय इथून इथपर्यंत असणार की नाही कॅपिटल एल इज इक्वल टू एल हा एक एंड करेक्शन प्लस खालचा एक एंड करेक्शन म्हणजे स्मॉल एल प्लस 2 मीन्स लेंथ ऑफ पाईप प्लस 2 इंटू एंड करेक्शन ऑफ पाईप. अगेन एंड करेक्शनचा फॉर्म्युला सेम आहे इज इक्वल टू 0.3 इंटू डायमीटर्स ऑफ पाईप. असे आपल्याला सिंपल काय एंड करेक्शन समजतंय. एंड करेक्ट ते नावच दिले करेक्शन म्हणजे आपल्याला ते ऍडजस्ट करायचं करेक्ट करायचं कशाने तर एंड. मग ते एंड काय आपलं तर पाईपचं अप्पर एंड आणि लोअर एंड या दोघांचं असलेलं रिलेशन. दिस इज युजिंग द सिंपल डेफिनेशन्स ऑफ एंड करेक्शन.
Simple definition of end correction. The antinode is not exactly found at the open end. म्हणजे इथे antinode काय exactly found होत नाही at the open end. It is for a little distance above the pipe, and this distance is called as the end correction. जे आपण मगाशी एक्सप्लेनेशन मध्ये दाखवलं तेच इथे आपण बाय डेफिनेशन कन्वर्ट केलेली. द अँटीनोड इथे आपलं काय तयार होणार आहे, अँटीनोड्स आणि इथे नोड, म्हणजे ओपन एंडला पाईपच्या नेहमी अँटीनोड्स असणार आहे. तर नोड्स हे मिडल पाईपच्या क्लोज ॲट वन एंड असेल तर त्या क्लोज मध्ये, आणि ओपन एंड असेल बोथ द ओपन एंड ऑफ पाईप असेल तर त्याच्या मिडल्स मध्ये काय तयार होणार आहे, किंवा त्या पाईपच्या आतमध्ये आपण इनसाइड द पाईप नोड्स तयार होणार. मग अँटीनोड्स हे नेहमी कुठे तयार होणार आहेत, तर पाईपच्या ओपन एंड असलेल्या, आणि त्या ओपन एंड वरती असलेलं जे अँटीनोड ते एक्झॅक्टली पाईपच्या लेवलला होत नाही, ते पुन्हा थोडंसं वर. मग ते किती वरती होतं, तर दिस डिस्टन्स इज द एंड करेक्शन अँड व्हॅल्यू ऑफ एंड करेक्शन इज 0.3 into डायमीटर. म्हणजे आपण मगाची डेफिनेशन देतो. द अँटीनोड इज not found exactly at the open end. It is the form at a little distance above the open end. This distance is called as end corrections, and value of end corrections E is equal to 0.3 into diameter of pipe. आपल्याकडे दोन कंडिशन्स आहेत रेझोनन्सच्या. एक पाईप क्लोज ॲट वन एंड आणि दुसरी पाईप ओपन ॲट बोथ एंड. एका एंडला असेल तर एकच अँटीनोड तयार होतो, म्हणजे एकच पाईप ओपन राहणार आहे म्हणून टी. बोथ एंड जर ओपन असतील तर दोन, एक वर आणि एक खाली, म्हणजे आपले किती तयार होतात, एंड करेक्शन्स दोन तयार होतात. तर आपल्याला ओव्हरटोन आणि हार्मोनचं रिलेशन्स पाहिजे. पाईप क्लोज ॲट वन एंड आणि पाईप ओपन ॲट बोथ एंड. कंटिन्यू द डिस्कशन. Vibration of air column pipe closed at one end. Here use of the one pipe. This pipe is one end is closed and another end is open. The applied, you are using the external periodic frequency or tuning fork are placed to the open end of pipe. This open end of pipe is always produce the antinodes for maximum sound, and another closed end of pipe are produced or created the node of this point. So here the total distance between antinode to node, the first fundamental, is lambda by 4 by the characteristics of stationary waves. Small l is the length, actual length of pipe, and E is the end correction of pipe, 0.3 into diameter of pipe. Means total length of node to antinode is capital L, and capital L is equal to small l plus E. तर इथे आपण डायग्राम मध्ये पाहिल्याप्रमाणे आपल्याला अँटीनोड्स हा वरती तयार होतोय, नोड्स हा खाली तयार होतोय, आणि अँटीनोड पासून नोडचं डिस्टन्स जे असतं ते काय असतं, वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये लॅम्बडा बाय 4, आणि तिथून आपण कन्सिडर केलेले डिस्टन्स आहे कॅपिटल, आणि ते कॅपिटल एल म्हणजेच काय, लेंथ ऑफ पाईप अँड एंड करेक्शन. एंड करेक्शन इज स्लाइटली अबोव द पाईप. तो किती असतो, 0.3. therefore L is equal to lambda by 4. म्हणजे तुमचा कॅपिटल L is equal to काय, lambda by 4 means therefore lambda is equal to 4L or 4 small l plus E. असे काय होतं, आपले सिंपल रिलेशन करतो. आपल्याला फाइंड आउट करायची द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्यूनिंग फोर्क. मग ती फर्स्ट जी आपल्याला वेव्हज येणार आहे, ज्याला आपण फंडामेंटल मोड म्हणतो किंवा फर्स्ट हार्मोन्स म्हणतो, हार्मोनिक म्हणतो, तर त्या वेव्हचं इक्वेशन काय असेल किंवा त्याचा फॉर्म्युला काय असेल, आपल्याला ही फ्रिक्वेन्सी माहिती, आपल्याला काय माहिती आहे, ही लेंथ माहिती आहे जी आपण मेजर केली. इथे आपला जो साऊंड मॅक्सिमम येतो त्याच्यावरती, आणि त्याचं रिलेशन आपण वेव्हलेंथशी कन्सिडर केलं, म्हणजे तिथे प्रोड्यूस झालेली वेव्हलेंथ काय असेल, 4 into लेंथ ऑफ पाईप, म्हणजे 4 into small l plus E. Therefore velocity of sound
in air is equal to frequency into wavelength. Velocity of sound in air is constant. Therefore, n is equal to v divided by lambda. N is equal to v divided by 4L, or N is equal to v divided by 4 bracket small l plus c. Capital L means actual distance of node to antinode, and small l is the length of pipe, and E for end direction. मग तुमच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी याच्यामध्ये फक्त एकच तयार होते, त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फंडामेंटल मोडचं इक्वेशन्स काय आहे, तर n इज इक्वल टू v डिवाइडेड बाय 4l और v डिवाइडेड बाय 4 ब्रॅकेट l प्लस e. हा झाला आपला सिंपल फॉर्म्युला. ह्याला आपण म्हणतो फंडामेंटल मोड. काय म्हणतो? फंडामेंटल मोड और फर्स्ट हार्मोनिक is the first harmonic. एक आहे फॉर्म्युला इज n is equal to v divided by 4l or v divided by 4l small l plus e in bracket. हे जे इक्वेशन्स आपलं तयार झाले कसे तयार झाले? फंडामेंटल मोड्स. मग जर आपल्याला फर्स्ट ओव्हरटोन फाइंड आउट करायचं असेल सेम पाईपला, सेकंड ओव्हरटोन फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय सांगितलं? ओव्हरटोन मीन्स काय होतं? तर फर्स्ट हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल मोड और फर्स्ट हार्मोनिक. आणि त्या फंडामेंटल मोडला जो इंटिग्रल मल्टिपल नंबर असतो तो नंबर म्हणजेच काय असतो? तर हार्मोनिकचा नंबर. म्हणजे हा फंडामेंटल नंबरला जो इंटिग्रल मल्टिपल इथे आपण कन्सिडर केला 1 into n. म्हणजे हा 1 काय आहे? फर्स्ट आहे की नाही? पण हा ओव्हरटोन आहे, तो फंडामेंटल आहे, तो सुरुवात. ओव्हरटोन त्याच्या पुढचा नेक्स्ट, फंडामेंटलच्या पुढचा फर्स्ट, नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी. म्हणजेच ह्याच पाईपच्या लेंथला किंवा ह्याच डिस्टन्सला जर आपण सेकंड ट्युनिंग फोर्स जर यूज केला आणि त्याच्यापासून तयार झालेली फ्रिक्वेन्सी किंवा इथे पुन्हा काय तयार व्हायला पाहिजे? अँटीनोडच. तो काय होणार आहे? या फंडामेंटल मोडचा असलेला नेक्स्ट हायेस्ट फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा तयार होणार तो त्याच्या पुढे असणार की आपण हे रिलेशन्स मध्ये पाहिलं तो इंटिग्रल मल्टिपल काय असतो? फॅक्टर असतो. तर आपण नेक्स्ट पाहणार आहोत इज फर्स्ट ओव्हरटोन. आणि तो फर्स्ट ओव्हरटोनला कुठला मल्टिपल नंबर येतोय त्याच्यावरती डिपेंड्स असतं त्याचं असलेलं हार्मोनिक्स नंबर. द नेक्स्ट overtones or first overtone. But the definitions of overtone is the fundamental modes, and next using the first highest frequency of each first overtone. Means here the height of pipe is same but only change the frequency. Here using the frequency here and here using the frequency is n1. Frequency changes, also value of wavelength changes because the relations of velocity of sound is constant. Frequency तुमची बदलली तर wavelength सुद्धा काय होणार आहे? बदलणार. पण आपण त्या रिलेशन्स मध्ये काय घेतोय? लेंथ ऑफ पाईप काय केले आपण? सेम ठेवतो. मग तुमची नेक्स्ट हायेस्ट फ्रिक्वेन्सी कधी? ज्या वेळेस ह्याची नेक्स्ट अँटीनोडची व्हॅल्यू, ह्याची नेक्स्ट अँटीनोडची व्हॅल्यू कधी येणार आहे? ज्यावेळेस त्याचा एक लूप काय पूर्णपणे तयार होईल. इथे जर आपण ही डायग्राम जर कंपेअर केली इथे फक्त अँटीनोड टू नोड एकच तयार झाला, पण फर्स्ट ओव्हरटोन्स आर प्रोड्यूस्ड बाय द टू अँटीनोड्स अँड टू नोड्स और वन कंप्लीट लूप. इथे कंप्लीट लूप तयार झाला. द टोटल डिस्टन्स इन द फॉर्म ऑफ वेवलेंथ. मग वेवलेंथच्या फॉर्म मधलं टोटल डिस्टन्स इथून इथपर्यंत हे काय होतं
लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 4 इज इक्वल टू 3 लॅम्बडा 1 बाय 4. इथलं असलेली वेव्हलेंथ आपण काय कन्सिडर करतोय लॅम्बडा बाय 4. म्हणजे द रिलेशन बिटवीन n capital N is equal to 3 lambda 1 divided by 4. Same using this formula is therefore lambda 1 is equal to 4 L by 3 or 4 small l plus e divided by 3. तुमची वेवलेंथ चेंज झाली पण टोटल लेंथ ऑफ लूप म्हणजे नोड टू अँटी नोड ही लेंथ काय तीच आहे. आपण पाईप पण तोच करतो म्हणजे जी एंड कनेक्शन्स पण काय तेच. युजिंग द फॉर्म्युला V is equal to N1 into lambda 1. N1 is the next first highest frequency of fundamental mode म्हणजे दुसरी. मग ती काय N1 is equal to V divided by lambda 1. सिंपल रिलेशन. मग लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू काय आहे 4l डिवाइडेड बाय 3 और 3v डिवाइडेड बाय 4. जर आपण रिलेशन्स पाहिलं l इज इक्वल टू 3v डिवाइडेड बाय 4l त्याला आपण म्हणू इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट शी कंपेअर होते की नाही म्हणजे इथे काय आला L is the fundamental frequency of fundamental mode or first हार्मोनिक. मल्टिपल नंबर काय होता फर्स्ट मग तो कितव्या नंबरचा हार्मोनिक झाला तर फर्स्ट. इथे इंटिग्रल मल्टिपल नंबर काय आहे 3 म्हणजे फर्स्ट ऑर्डो इज द थर्ड हार्मोनिक. क्वेश्चन मिळाला या मल्टिपल नंबर आणि हा 1 म्हणजेच काय फर्स्ट ऑर्डो. आपण फ्रिक्वेन्सी बदलली तर वेवलेंथ बदलते पण व्हेलोसिटी ऑफ साऊंड इन मीडियम इथे आपण एअर मीडियम ती मीडियम बदलत त्याची व्हॅल्यू बदलत नाही पण इक्वेशन तेच आहे v डिवाइडेड बाय n1 is equal to v divided by lambda 1. Value of the lambda 1 by first order is 4l divided by 3. त्याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर कसं लक्षात येतं की n1 म्हणजेच काय येतो तर 3l की जिथे दे आर प्रोड्यूस ऑफ द 2 नोड अँड 2 अँटी नोड्स. फंडामेंटल्स नोड मध्ये 1 नोड अँड 1 अँटी. आता फर्स्ट ओव्हरटोन नंतर त्याच्या पुढचा नंबर ओव्हरटोन नंबर नंतर कंटिन्यूअस इंटिग्रल. फर्स्ट नंतर काय सेकंड ओव्हर म्हणजे इथे जर आपण त्याच्या पुढची फ्रिक्वेन्सी घेतली नेक्स्ट हायेस्ट फ्रिक्वेन्सी घेतली तर अगेन वेवलेंथ काय होणार आहे चेंज होणार. पण आपल्या ओपन एंडला जो पाईप आहे त्या ओपन एंडला काय माझा अँटी नोड झाला पाहिजे. मग तुमची वेव्हची लूप काय झाली कमी होत जाणार. मग तुमची वेव्हची लूप ही छोटी झाली. इथे नोड अँटी नोड अँटी नोड अँटी म्हणजे इथे एक पण लूप तयार झाला नाही पूर्ण. फर्स्ट ओव्हरटोन मध्ये एक लूप तयार होतो सेकंड ओव्हरटोन मध्ये 2 पूर्ण लूप तयार होतात थर्ड ओव्हरटोन मध्ये 3 पूर्ण लूप तयार होतात. पण त्यांचं जर आपण रिलेशन्स पाहिलं तर कॅपिटल L is equal to 5 lambda 2 divided by 4. Therefore lambda 2 is equal to 4l divided by 5 or 4 small l plus e divided by 5. तुमचे काय तर सिंपल रिलेशनशिप लॅम्बडा 2 is equal to 4 by 5 l. मग again the using of this same formula V is equal to n2 into lambda 2. Therefore n2 is equal to V divided by lambda 2. Putting the value of lambda 2, therefore n2 is equal to V divided by 4l by 5 means 5v divided by 4l. पुन्हा जर फर्स्ट कंपेअर केलं तर v डिवाइडेड बाय 4l म्हणजे काय फंडामेंटल नोड्स. ही व्हॅल्यू आपली काय फंडामेंटल नोड्स आहे. तुम्ही n2 is equal to 5l. 2 means overall numbers and 5 means
harmonic number. The second overtone is equal to the fifth harmonic. तुमचा सेकंड ओव्हरटोन हा काय असणार आहे? फिफ्थ नंबरचा हार्मोनिक असणार. म्हणजे जर आपण रिलेशन्स मध्ये जर पाहिलं तर इथे लिहिले फंडामेंटल इथे काय तर 0 असेल. n0 is equal to 1. म्हणजे ते हार्मोनिकचे नंबर काय आले 1, इथे काय आले थर्ड, इथे काय आले फिफ्थ. त्याच्या नेक्स्ट पुढचा काय आहे तर थर्ड ओव्हरटोनला 7, फोर्थ ओव्हरटोनला 9. म्हणजे तुमचे जे व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम पाईप क्लोज ॲट 1 आर प्रोड्यूस्ड बाय ऑड नंबर ऑफ हार्मोन्स. तुमचे ऑड नंबरचे हार्मोनिक्स तिथे तयार होतात. कशामध्ये? क्लोज एअर कॉलम पाईप क्लोज ॲट 1. जर एक क्लोज असेल तर काय तयार होणार? ऑड नंबरचे हार्मोनिक. तर रिलेशन काय येतं? तुमच्या असलेल्या नंबर ऑफ ओव्हरटोन मध्ये आणि हार्मोनिक्स मध्ये. आता इथे आपण NP शक्यतो नॅचरल इंटिग्रल नंबर्सला आपण n सिम्बॉल येतो. म्हणजे ऑलरेडी आपला n हा फ्रिक्वेन्सी साठी आहे. इथं आपला रिलेशन्स येतं 2p + 1 * n. हा आपला काय होतं? सिंपल फॉर्म्युला. म्हणजे जर 1 असेल p = 1, 2 * 1 2 + 1 3n. यांची व्हॅल्यू जर यांची व्हॅल्यू p ची व्हॅल्यू जर 2 असेल म्हणजे सेकंड ओव्हरटोन 2 * 2 4 + 1 5n. जर तुम्हाला 10 11 कुठल्याही नंबरच्या ओव्हरटोन्सशी कंपेअर टू द हार्मोनिक विचारलं असेल, जर आपल्याला 10 नंबरचा विचारला, p व्हॅल्यू इज 10, 2 * 10 20 + 1 means 21. 11 नंबरचा असेल तर 23 * n. अजून एक MCQ ला विचारलं जातं, व्हॉट इज द प्रेझेंट नंबर ऑफ नोड्स अँड अँटीनोड्स फॉर व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम पाईप क्लोज ॲट 1. म्हणजे नंबर ऑफ. तसं इथे आपण फंडामेंटल नोड्स मध्ये 1 नोड्स अँड 1 अँटीनोड्स. फर्स्ट ओव्हरटोन्स मध्ये 2 नोड्स अँड 2 अँटीनोड्स. सेकंड ओव्हरटोन्स मध्ये 3 नोड्स अँड 3 अँटीनोड. मग थर्ड ओव्हरटोन्स मध्ये काय असेल? थर्ड ओव्हरटोन्स नंबर ऑफ one value is increase. 4 nodes and 4 antinodes. The number of nodes and antinodes is same. तर आपल्या थर्ड ओव्हरटोन मध्ये किती येणार आहे? 4 नोड्स येणार आणि 4 अँटीनोड्स येणार. जर तुम्हाला 15 नंबरचा विचारला असेल ओव्हरटोन्स मध्ये किती नोड्स आणि किती अँटीनोड्स तयार होतात, तर 50 नंबरच्या ओव्हरटोन्स मध्ये किती तयार होणार? 51 नोड्स अँड 51 अँटीनोड्स. आता हे ओव्हरटोन वरून इझी लक्षात येतं, पण जर हार्मोनिक्स वरून जर लक्षात ठेवायचं असेल तर मी तुम्हाला क्वेश्चन्स हार्मोनिक वरून सुद्धा विचारू शकतो. जर तुम्हाला विचारलं की फर्स्ट हार्मोनिक्स मध्ये किती तयार होतात, तर फर्स्ट हार्मोनिक्स मध्ये 1 नोड्स आणि 1 अँटीनोड्स तयार होतात. सेकंड हार्मोनिक्स मध्ये थर्ड हार्मोनिक्स मध्ये किती तयार होणार? तर थर्ड हार्मोनिक्स मध्ये 2 तयार, 2 नोड्स आणि 2 अँटीनोड्स. फिफ्थ हार्मोनिक्स मध्ये किती तयार होतात? 3 नोड्स आणि 3 अँटीनोड्स. म्हणजे हे नोड्स आणि अँटीनोड्स कंटिन्युअसली एकाच फॉर्म मध्ये वाढतात. हे सुद्धा हार्मोनिक्सचं रिलेशन सुद्धा एकाच फॉर्म. आता इथे आपल्याला 2 कन्क्लुजन लक्षात ठेवा. एक, दिस हार्मोनिक्स कन्वर्टेड बाय द व्हॅल्यू ऑफ ओव्हरटोन्स and plus 1 is the total numbers of nodes and antinodes. म्हणजे जर मला 101 नंबरचा हार्मोनिक्स विचारला असेल, त्याच्यामध्ये किती नोड्स आणि किती अँटीनोड्स तयार होणार. मग 101 नंबरचा हार्मोनिक्स म्हणजे किती नंबरचे ओव्हरटोन्स होणार? तर व्हॅल्यू ऑफ इथे काय आहे? 101 मीन्स p ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. p मीन्स काय? इवन नंबर प्लस 1 मीन्स 100 प्लस 1. आणि इथे व्हॅल्यू काय आहे? 2p चे 2 into दिस नंबर, तो किती? 100. 2 into 50 मीन्स 100.
तुमची पी ची व्हॅल्यू काय आली 50 आली की नाही म्हणजे 101 हार्मोनिक असतील त्यावेळेस आपले 50 ओव्हरटोन तयार होतात आणि 50 ओव्हरटोन असेल तर आपले नोट्स आणि अँटीनोट्स किती तयार होतात 51 हा एक फॉर्म्युला आहे. आता दुसरा काय कन्क्लुजन आपण लक्षात ठेवतो की ते फर्स्ट ओव्हरटोन फर्स्ट त्याच्यामध्ये एक ऍड करा किती झाले 2 नोड आणि अँटीनोड 1 आणि 1 2 थर्ड हार्मोनिक आहे त्याच्यामध्ये एक लक्षात एक ऍड करा म्हणजे 4 झाले 2 नोड्स 2 अँटीनोड्स मीन्स 4 इथे फिफ्थ हार्मोनिक आहे त्याच्यामध्ये एक ऍड करा किती झाले 6 3 नोड 3 म्हणजे additions of node and antinode is equal to the number of harmonic plus 1 जसं आपण कशी एक्झाम्पल घेतलं 101 हार्मोनिक 101 प्लस 1 किती झाले 102 त्याच्या निम्मे केले तर 51 पण ओव्हरटोन पण रिलेशन काढलं आणि हार्मोनिक्स वरून पण रिलेशन काढलं कुठल्या तरी एका रिलेशन लक्षात ठेवा ओव्हरटोन टू हार्मोन्स किंवा हार्मोन्स टू ओव्हरटोन ते आपल्याला 1 मार्क MCQ ला विचारलं जातं आणि दुसऱ्या ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतो म्हणजे शो दॅट ओनली ऑड नंबर ऑफ हार्मोन्स आर प्रेझेंट एअर कॉलम पाईप क्लोज ॲट 1 फक्त ऑड नंबरचेच हार्मोन्स काय असतात ते प्रेझेंट असतात एक टाइपचे आपल्याला क्वेश्चन्स विचारलं जातं नंबर ऑफ ओव्हरटोन्स आणि नंबर ऑफ हार्मोन्सचं रिलेशन सुद्धा लक्षात ठेवा 2p + 1 नंबर ऑफ नोड्स आणि नंबर ऑफ अँटीनोड्सचं रिलेशन सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं इज दॅट क्लिअर समजा डेरिव्हेशन एकदम सोपं आहे डेरिव्हेशन 4 मार्क डेरिव्हेशनचं आहे आणि एक्झाम्पल सुद्धा 3 ऑफ 4 मार्क्स हे याच्यावरती विचारले जातात और 1 मार्क MCQ ला तर 99% याच्यावरती एक्झाम्पल येतात ओपन एंड असेल किंवा क्लोज एंड 1 एंड असेल ओके